नमस्कार. गुड फूड स्वाद या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण रक्षाबंधन स्पेशल नारळी भात बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी आंबेमोहोर तांदूळ घेतला आहे. त्याऐवजी तुम्ही बासमतीही घेऊ शकता किंवा तुम्ही घरगुती वापरातला तांदूळ कोणताही असेल तोही घेऊ शकता. आणि इथे मी खवलेला नारळ घेतला आहे. याला नारळाचा चव असेही म्हणतात. पाऊण वाटी साखर घेतली आहे. मी हे मीडियम गोड घेतली, गोड करण्यासाठी घेतले. ज्याला जास्त गोड आवडत असेल त्यांनी 1 वाटी घेतलं तरी चालेल. 2 दालचिनीचे तुकडे घेतलेत, 4-5 लवंगा घेतल्यात आणि 2-3 वेलदोडे घेतलेत. ड्रायफ्रूट्स घेतलेत मी. साधारणतः 3 चमचे साजूक तूप घेतलंय. थोडंसं चवीला मीठ, थोडंसं जायफळ, वेलची पूड, थोडंसं दूध आणि हा खाण्याचा रंग, हा केशरी रंग आहे. याऐवजी तुम्ही केशरही वापरू शकता. चला मग आता आपण भात बनवायला सुरुवात करूया. आपण आधी तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. साधारणतः 2-3 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचा आणि निथळत ठेवायचा तो. मी आता 2-3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता आपण हा निथळायला ठेवूया. आपण कुकरमध्ये हा भात दाखवणार आहोत. अगदी झटपट होणारा भात आहे. आता कुकर तापायला ठेवलाय मी. तर कुकर तापला, आपण यामध्ये आता तूप टाकून घेऊ. साधारणतः मी 2 चमचे तूप टाकून घेते. तूपही आपलं तापलंय. त्यामध्ये दालचिनी, 3 वेलदोडे आणि 4-5 लवंगा. आता आपले खडे मसालेही चांगले परतले गेले. आता यामध्ये मी धुतलेला तांदूळ टाकते. तांदूळही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. तांदूळही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. साधारणतः 3-4 मिनिटच परतवायचं आहे चांगला. जास्त परतवायचा नाही, त्याच्याने तुकडाही पडू शकतो भाताचा. तर तुम्ही बघताय आपला छान तांदूळही छान परतला गेलाय. तांदूळ परतला गेला आपला. आता मी यामध्ये खवलेला नारळ टाकते. साधारणतः तोही मी 1 वाटी घेतलाय आणि तोही आपल्याला छान भातासोबतच परतवून घ्यायचा आहे. तोही 2-4 मिनिटच परतवायचा, कारण तोही आपल्याला ब्राऊन नाही करायचा, पांढरा शुभ्रच राहिला पाहिजे आपला तो. आता तुम्ही बघताय आपल्याला खवलेला नारळ आणि तांदूळ दोन्हीही छान परतले गेले. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते. अगदी थोडंसं मीठ टाकते. यामध्येच आता आपल्याला साखर टाकून घ्यायची. साधारणतः मी पाऊण वाटी साखर घेतली. आता तीही परतवून घेणार आहे. यातच परत टाकली साखर की छान सगळीकडे लागते आणि व्यवस्थित भात होतो. मग तुम्ही बघताय आपल्या भाताचा रंग आणि वासही छान येतोय. आता यामध्ये मी सगळे ड्रायफ्रूट्स टाकते. तेही यामध्येच टाकते, म्हणजे तेही छान परतून होतील. ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम आणि मनुके घेतले. तुम्ही हवे असल्या त्यामध्ये पिस्ते टाकले तरी चालेल, छानच लागतं सगळं. आता यामध्येच मी थोडीशी वेलची पूड टाकून घेते. वेलची पूडनेही भाताला छान चव लागते आणि वासही छान येतो. आता यामध्येच आपल्याला
थोडंसं जायफळ किसून टाकायचे. अगदी थोडंसं टाकायचंय. आता मी यामध्ये आपण जो खाण्याचा रंग घेतला होता त्यामध्ये मी थोडं दूध टाकून मिक्स करून घेते. आणि हे आपण आता या भातावर टाकून देणार आहोत. आता हे छान आपण मिक्स करूया. आणि आपण साधारणतः 1 वाटी तांदूळ घेतला होता ना, मग आपण मी ह्याच्या तिप्पट पाणी घेणार आहे, कारण हा भात थोडा मऊसूत झालेला चांगला लागतो. साधारणतः आपण या वाटीने तांदूळ घेतला होता त्याच वाटीच्या प्रमाणाने मी पाणी टाकते. आता आपण याला कुकरचं झाकण लावून घेऊया आणि साधारणतः 2 शिट्ट्या घेऊ. भात छान प्रकारे शिजून जातो. आपला कुकर शिट्ट्या झाल्या आणि थोडा वेळ मी तसाच ठेवला गार होण्यासाठी. तुम्ही बघत आहात, मी भात परतून दाखवते किती छान झालाय आपला भात. आता मी हे सर्व करायला घेते. चला, आता आपला नारळी भात तयार झालाय, तर तो मी सर्व करते. तुम्ही बघताय आपला नारळी भात किती छान दिसतोय. चला तर मग आता तुम्ही या रक्षाबंधनला हा नारळी भात नक्की करून बघा. तुम्हाला माझा नारळी भात कसा वाटला ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.